आणि यंदा या परंपरेचं 68वं वर्ष आणि सलग 67 वर्ष या महाराष्ट्रामध्ये ही मानाची स्पर्धा होत आली। स्वर्गीय मामासाहेब मोळ यांनी या महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांना, पैलवानांना स्पर्धात्मक कुस्तीकडे वळवण्यासाठी एशियन गेम्स, राष्ट्रकुल, ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरता एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, एक प्लॅटफॉर्म निर्माण करणं, या उद्देशानं अशा स्पर्धात्मक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं सुरुवात त्या काळी त्यांनी केली। आणि या स्पर्धेत खुल्या गटात जो विजेता होतो त्याला महाराष्ट्र केसरीचा किताब दिला जातो। आपल्याला माहिती असेल की या महाराष्ट्राची कुस्तीची जी वैभवशाली मोठी परंपरा आहे त्यामध्ये अनेक मोठी नावं आपल्याला घेता येतील जे या गदेचे, या किताबाचे मानकरी झाले। पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी पासून शेवटचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पर्यंत ही परंपरा आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, अनुभवली आहे। आणि म्हणून मामासाहेबांनी सुरू केलेल्या या स्पर्धेच्या निमित्तानं दरवर्षी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं या अधिवेशनाचं आयोजन केलं जातं। संपूर्ण राज्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून त्या त्या ठिकाणी निवड चाचणी होते आणि त्या त्या जिल्ह्याचा अधिकृत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतो। आणि या स्पर्धेमध्ये जे काही विजयी झालेले खेळाडू आहेत, 9 गट मातीत, 9 गट मॅट वरती, अशा या विजेत्या खेळाडूंची निवड ही राज्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ म्हणून निवड केली जाते। आणि याच परंपरेतलं 68वं हे वर्ष, हे यंदा महाराष्ट्र केसरीची ही स्पर्धा, हे अधिवेशन पुण्यातील वाघोली या ठिकाणी होतंय। आणि त्या स्पर्धेचे संयोजक रामकृष्णजी सातव आणि समस्त वाघोली ग्रामस्थ यांनी त्याचं यजमानपद स्वीकारलं आणि या स्पर्धेची जोरात तयारी सुद्धा सुरू झाली। मागच्या आठवड्यात त्याचं आखाडा पूजन झालं, त्या ठिकाणी स्टेडियम उभं करायच्या कामाची सुरुवात झाली। आणि त्याच वेळेला हेही ठरलं की ज्यांनी कुस्ती क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं, खेळाडूंच्या प्रती, पैलवानांच्या प्रती कायम त्यांनी एक सहकार्याची भावना ठेवली, कायम पाठिंबा दिला, आधार दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।